नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या योनींचा विचार केला होता. ह्या सर्व दिलेल्या 14 योनी ह्यातले अनेक घटक व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतात. काही घटक शरीरामध्ये, काही घटक आपल्याला मनामध्ये म्हणजे आपल्या स्वभावामध्ये असे दिसतात. यापूर्वी आपण ज्या योनींचा अभ्यास केला त्यामधल्या होत्या 1 अश्व, 2 गज, 3 मेष, 4 सर्प, 5 श्वान, 6 मार्जार आणि 7 नंबरची होती ती मूषक. आपण आज त्या मूषक योनीचा अभ्यास करणार आहोत. मूषक म्हणजे काय तर उंदीर. हा पाळीव प्राणी नाही, असेल काही जणांच्याकडे, पण हा पाळीव प्राणी नाही. आपण आणत नाही, आपण बोलवत नाही, तरी तो आपल्याकडे येतो. कुठून येतो माहीत नाही, पण बहुतेक घर असो, अपार्टमेंट असो, बंगला असो, ऑफिस असो, सगळीकडे यांचं कारस्थान आहे. हे सगळीकडे येऊन बसतात, मस्तपैकी घरं करतात, राहतात. हा जर प्रकार बघितला तर ह्यांना कुठंही जायचं यायचं याबद्दल काहीही अडचण नसते. ही सगळीकडे आहेत आणि लोक ह्यांना भिवून आहेत. म्हणजे बघा, सगळे लोक ह्यांना भिवून आहेत का तर हे आपल्याला काय करतात, त्रास देतात. मग हीच प्रवृत्ती माणसामध्ये असते. काही माणसांना सगळे भिवून आहेत का, अरे हा माणूस फार त्रास देतो, म्हणजे हा मूषक योनीचा आहे. मग ह्या योनीमधले दोष काय बघूया आपण. मूषक योनीमधले दोष, उंदरामध्ये जे दोष दिसतात ते आपल्याला दिसतात. हे उंदरं काय करतात, इतरांचं नुकसान करणे, चांगली पोती, चांगले कपडे, बॅगा फोडणे, कुरतडणे, चांगली कागदपत्र आहेत त्याचा भुगा 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 करून टाकणे, तुकडे तुकडे करणे, चांगल्या साड्या आहेत त्यांना भुकं पाडणे, चांगले नवीन कपडे ठेवले असेल तर त्याला भुकं पाडून तुडतुडून बारीक छिद्र पडायचं, म्हणजे पुन्हा कोणी वापरलंच नाही पाहिजे अशा स्वरूपाचं करणे, इतरांचं नुकसान करणे. ही प्रवृत्ती माणसामध्ये आहे का? आहे. इतरांचं नुकसान करण्याची प्रवृत्ती माणसामध्ये आहे. चांगल्या वस्तूचं नुकसान करणं, चांगल्या, ज्याला मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, धडाचा इदूस. तर हे चांगल्या वस्तू जी आहे ती भोग पाडणे, चांगल्या वस्तूचा वाटोळा करणे, हा जर प्रकार बघितला तर ही प्रवृत्ती माणसामध्ये आहे. मग ही माणसामधली प्रवृत्ती चांगली दिसती गोष्ट आहे, तिचं विद्रुपीकरण करणे. हा प्रकार म्हणजे काय तर इतरांचं नासधूस करणं. कसं, एखाद्याचं पीक शेतात आहे, तो नाही आहे तर त्या पिकाचं नुकसान करणे. एखादा घरी आहे, बाहेर गेलाय गावाला, नळ सोडून ठेवणे. कशामुळे? होऊ दे नुकसान त्याचं. एखादा माणूस घरी नाही आहे, लाईट राहिलेली आहे किंवा लाईट नाही आहे, बाहेरून त्याच्या लाईट चालू ठेवायच्या रस्त्यावरच्या. हा प्रकार जर बघितला आपण, काय नाही, जाता येता रस्त्यावरती सीट लावले असतात, म्हणजे गाड्या लावल्या असतात, नखानं सीटला अशी भोकं पाडायची. एखाद्या गाडीची जरी उभारलाय, ती गाडीची हँडल आहे तो धरायचा, सगळी बटणं खाटकोट 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 चालू करायची. का? उगीच ते ॲक्सिलेटर वाढवायचं, ब्रेक दाबत बसायचं आणि एका स्टँडवर लावायचं, निवांत बसायचं, रेलायचं तुटतंय का, एखादी केबल निघती का, ओढता येते का, ही सगळी लक्षणं कोणाची आहेत? ही मूषक, अरे मांजराची लक्षणं ही सगळी. चपळता प्रचंड आहे त्यात, हे सापडत नाही. तसंच ह्या मांजराचं पण आहे. ह्या मांजराला जमीन खोदायला आवडते, भोग पाडायला आवडतं. हीच प्रवृत्ती ह्यांच्यामध्ये आहे. हीच प्रवृत्ती यांच्यामध्ये आहे. एस टीमध्ये बसला तर बसल्या बसल्या स्पंज काढतील, कुणाच्या गाडीत बसला तर बसल्या बसल्या स्पंज काढतील, काहीही कारण नाही. लहान मुलं समोर जाऊन युगच बंद धरण्याचा, नाडीनं ओढायची, कशी मजा वाटली. काय केलं? त्याचं नुकसान करायचं, त्याचा त्रास द्यायचा. ही प्रवृत्ती माणसामध्ये आहे. मग ही प्रवृत्ती माणसामध्ये असते. त्या लोकांचा जर विचार केला आपण तर हे काय होतात, हे सगळं नखानं करतात. मग नखं कुरतडणारी, स्वतः नखं खाणारी, नखाना इतर गोष्ट करतो, सो विनाकारण जोरात जोरात खाजवायचं, रक्त काढायचं, ही प्रवृत्ती कुणाची? अरे मार्जार योनी. ही माणसं आहेत ना आपल्यामध्ये, आणि भरपूर प्रमाणात आहेत. दात खाणारी आहेत, नखं खाणारी आहेत, नखाल्याचं भिंत किंवा घरं, ह्यांना बसल्या बसल्या उगीच भोकं पडायची. ड्रिल घ्यायचं, काही कारण नाही, इथे एक भोग पाडू का, इथे एक भोग पाडू का, वहीला भोग पाडू का, अरे वेडा आहे काय. पण नाही, ह्यांना त्यात मजा वाटते. ही सगळी मार्जार योनी म्हणायची, ही सगळी मूषक योनी म्हणायचं. काहीही कारण नसताना या सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला आठवत आहे का बघा, चांगला उत्तम बेंच आपल्याला छान दिलेला असतो शाळेमध्ये, आणि चांगल्या बेंचवर कर्कटक घ्यायचं, ठोकायचं आणि हळूच हे करायचं, त्यावर नाव टाकायचं. कितीतरी प्रकार बघितले आपण. काय त्यांचं काय बाबाच आहे का घरच्या तुझ्या बेंच? पण सगळ्या बेंचवर मुलांनी नावं टाकलेली दिसतात. बघा तुम्ही, खडू घ्यायचा, कुठं गेला काय लिहायचं तिथं आपण,
म्हणजे हे विद्रुपीकरण काय करायचं, तर मार्जार योनी आहे, हे मूषक योनी आहे. त्या चांगल्या बेंचेसचं वाटोळं करणार, बसल्या बसल्या एखादा बोल्ट निघतोय का बघणार, घरी घेऊन जाणार. कशासाठी करायचं, तर आपल्याला ही प्रवृत्ती काय, तर ह्या मूषक योनी, हे मांजर फक्त लोक, हे मांजर म्हणतो उंदीर फक्त लोकांचं नुकसान करण्यासाठीच विचार करत राहिला, तर ह्या उंदराचं करायचं काय, ही उंदरं मारायसाठी प्रयत्न करायचा, पण आता उंदरं मारायचं अवघड झालं. ह्यांच्या जागा पण कसल्या आहेत बघा, पडक्या जागेत राहतील. चांगल्या जागेत एखादा ठेवून बघा त्यांना, नाही राहणार. काचेची पेटी आणून बघा, नाही राहणार. हे त्यात हे बघू बरोबर कुठतरी मागं घराच्या भोग पडले का, अडचणीची जागा आहे का, तिथं बघून राहणार. म्हणजे ह्या लोकांना त्याच जागा चांगल्या असतील. छान मस्ती एखाद्या गाडीमध्ये चांगली जागा, पुढची जागा त्याला त्या नको, मागं कुठतरी कोपऱ्यात जाऊन बसतो म्हणणार. ही प्रवृत्ती ह्या मांजराची आहे, मूषकाची आहे, म्हणजे उंदराची आहे. मग ही अशी उंदरं आपल्याकडे आहेत का, आहेत, भरपूर आहेत. फक्त ती आपल्याला दिसली पाहिजे. मग आता ही कोणकोणती आहेत, तर ती मूषक योनी 2 राशींच्या, एकाच राशीच्या 2 नक्षत्रांना वाटलेली आहे. पहिलं नक्षत्र आहे 10 नंबरचं मागा, हे नक्षत्र हे सिंह राशीमध्ये येतं. आणि दुसरी आहे ते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, हे 11 नंबरला, ह्याला जोडून येतं, ते पण सिंह राशीमध्ये येतं. ह्या 2 नक्षत्रांना मिळून काय आहे, ही मूषक योनी जोडलेली आहे. आता ह्या दोन्ही नक्षत्रांची वैशिष्ट्य आहे. हे मघा नक्षत्र आहे, हे पूर्णपणे पितृदोषाचं नक्षत्र मानलं जातं, कारण ह्याची देवताच पितर आहे. त्यामुळं मघा नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्तीला नक्षत्राची शांती करा असा सल्ला दिला जातो. मग त्याची कारणं काय असतील ते असतील, किंवा करायची का नाही हा भाग नंतरचा आहे. ह्या बाकी सगळ्या गोष्टी बघून त्या ठरतात. पण हे मघा नक्षत्र आता हे कसलं आहे, हे अंत्यनाडीचं नक्षत्र आहे. म्हणजे हे लोक पित्त प्रकृतीची असतात. आता ह्या पित्त प्रकृतीच्या लोकांचं वैशिष्ट्य काय, ह्यांचा गण कुठला, राक्षस गण. जरा काय झालं म्हणलं की हे लोकांवर तुटून पडणारे अवला. परंतु ही अतिशय भित्रे. एक मांजर घरात आलं की एका उंदराची बाहेर पडायची ताप नाही, वासानं नुसत्या. म्हणजे ही अतिशय भित्री माणसं असतात आणि लोकांवर तुटून पडण्याची यांची प्रवृत्ती फार मोठी आहे. पण ही अधोमुखी आहेत. अधोमुखी म्हणजे काय, खाली बघून, म्हणजे मागचं काय झालंय या सगळ्या गोष्टींचा विचार करणार, इतिहासातल्या सगळ्या गोष्टी घेणार आणि त्या सगळ्यात चघळत बसणार. त्यामुळे हे अधोमुखी नक्षत्र आहे. त्यांची दृष्टी चिबीट आहे. चिबीट म्हणजे काय, तर ज्या दृष्टिकोनामध्ये आपल्या स्वार्थाचाच फक्त विचार होतो, बाकीचा कुठला होणार नाही. मला ह्यातून फायदा काय आहे का, तर मी तिकडं बघेन. माझा फायदा काही नसेल तर मी त्या गोष्टीकडे लक्ष सुद्धा देणार नाही. अशा स्वरूपाची दृष्टी ही चिबीट दृष्टी आहे. हे आहे सिंह राशीतलं नक्षत्र. सिंह रास ही 5 नंबरची रास आहे. मेष, 2 नंबरची मिथुन, 2 नंबरची वृषभ, 3 नंबरची मिथुन, 4 नंबरची कर्क आणि 5 नंबरची सिंह रास. ह्या सिंह राशीमध्ये हे नक्षत्र येतं. आता ही सिंह रास कशी आहे, तर ती क्षत्रिय वर्णाची रास आहे. म्हणजे मुळातच ही रास जी आहे ना ती आक्रमक रास आहे. ह्या लोकांना लगेच क्षत्रिय वर्णाचा इतका अभिमान आहे. जरा काय झालं की तलवार काढायची भाषा करतील, जरा काय झालं की भांडणाचा कल असतो, मिटवायचा नाही, भांडणावर कसं जाईल हा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि भांडायला आवडतं. अशा स्वरूपाची यांची मानसिकता असेल तर मग ती भांडल्याशिवाय सोडणारच नाही. आणि तत्व यांचं आहे अग्नी. ह्या अग्नी तत्वामध्ये सगळ्यात मोठं काय, तर ह्या लोकांचा राग हा फार लवकर वाढतो. ही लोक जास्त रागीट आहेत आणि ह्या लोकांचा राग हा दोषकारी किंवा ज्याला आपण म्हणतो की इतरांना त्रासदायक स्वरूपात ठरणारा असा राग आहे. त्यामुळे राग नेहमी चांगला असावा. अग्नी हा चांगल्यासाठी आहे. आपल्याकडचा अग्नी हा उत्तम आहे, परंतु तो अग्नी कुठं गेला आहे, पोटात आहे का डोक्यात आहे का पायात आहे याच्यावरती अवलंबून आहे. डोक्यातला अग्नी वाईट, पायातला अग्नी बरा आणि पोटातला अग्नी वाईट. हा किती आहे प्रमाणात याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं हा अग्नी जो आहे तो अग्नी तत्वाची. त्यामुळं मघा नक्षत्र आम्हाला हे पित्तकारक असल्यामुळं आम्हाला मघा नक्षत्राची शांती करून घ्या म्हणून सांगतात. त्यामुळे हे मूषक योनीचं मघा नक्षत्र. आणि दुसरं आहे ते 11 नंबरचं पूर्व फाल्गुनी नक्षत्र. हे अतिशय सुंदर नक्षत्र आहे. का, तर हे मध्यनाडीचं नक्षत्र आहे. याचा अर्थ असा की ह्या लोकांची प्रकृती ही वात प्रकृती असते. वात प्रकृती म्हणजे खात नाही कमी, अतिशय कमी खातो, फार खात नाही, पण प्रकृती अशी सुटत जाते. जाडच्या जाड दणक्या आपल्याला वाटतील पैलवानासारखे. मग वात प्रकृती आहे. म्हणजे काम होत नाही पण अतिशय अशक्तपणा असणारी ही मंडळी असते. ही आहे मनुष्यगणाची.
मनुष्यगणाची म्हणजे काय? ज्या गणामध्ये आपल्याला देवगणाचे आणि राक्षसगणाचे दोन्ही गुण अवलंबून दिसतात आपल्याला. खोटं बोलणं, लोकांना फसवणं, त्यानंतर लगेच एखाद्यावर तुटून पडणं, म्हणजे खोट्या बोलल्यानंतर जो राग येतो तो तुटून पडायला कारणीभूत ठरतो. त्यामुळं मनुष्यगणामध्ये ह्या दोन गणांचा जो मिश्रण केलेला भाग आहे तो आपल्याला यामध्ये दिसतो. हे नक्षत्र अधोमुखी आहे. अधोमुखी म्हणजे काय? मागचं सगळं यापूर्वी काय झालं ते इतिहासाची अतिशय उजळणी करायला ह्या लोकांना जरा नुसतं ह्यांना टच करा मागं काय झालं, लगेच तुम्हाला ह्या सगळ्या मागच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतील. पण ही नक्षत्र जे आहे ह्यातमध्ये हे अतिशय सुलोचन नक्षत्र म्हणजे काय? सुलोचन नक्षत्र म्हणजे काय? तर ह्यांची दृष्टी निकोप आहे. लोकांचं नुकसान करायचं हा जरी शब्द असला तरी सुद्धा त्यामध्ये आपला फायदा काय आहे असा जर विचार न करता आपण लोकांचं नुकसान केलं तरी पण त्याला हानी पोचणार नाही याचा विचार करतील. नुकसान करायचं पण हानी पोचणार नाही, लक्षामध्ये या स्वरूपाचा विचार करतील आणि या सुलोचन नक्षत्रामध्ये त्यांचा विचार तो करतील. लोकांना त्रास द्यायचा नाही परंतु त्या लोकांना मदत करता येईल. त्यानंतर सिंह राशीत हे नक्षत्र आहे आणि हे क्षत्रिय वर्णाचं. क्षत्रिय वर्णाचं म्हणजे काय? ज्या वर्णामध्ये आपण तापणे, लोकांना मदत करणे, लोकांच्यासाठी भांडणं करणे हा जो प्रकार जास्त येतो. आणि अग्नितत्वाचं म्हणजे काय? ज्यामध्ये व्यक्तीचं तापण्याचं प्रमाण, ज्यामुळं वादाचं प्रमाण, ज्यामुळे इतरांच्याबद्दल विचार करत असताना क्रोधाचं प्रमाण हे प्रचंड वाढतं आणि त्यामुळे ही सगळी नक्षत्र ही क्रोधित्व असणारी नक्षत्र आहेत. त्यामुळे ह्या नक्षत्राची व्यक्ती हिच्या स्वभावामध्ये म्हणजे राशी कुंडलीत नक्षत्र आहे का लग्न कुंडलीत आहे याचा अभ्यास करून ह्याची प्रकृती आणि विचार म्हणजे आपण ज्याला म्हणतो मानसिकता ही कशी आहे याचा आपल्याला अभ्यास पत्रिकेवरून करता येतो. त्यामुळे एकदा पत्रिका बघितली की हे सगळं कळतं. पण त्या अगोदर आपल्याला ह्या योनी आणि त्यांची नक्षत्र यांचा एक एक अभ्यास करत आपल्या डोक्यात साठवायला पाहिजे. प्रयत्न करा, छानपैकी विचार करा, ही नक्षत्र एकदा सगळी समजून घ्या आणि सगळ्या नक्षत्रांची ही जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आपल्या डोक्यात बसली की तुम्हाला ह्याचा अतिशय चांगला अभ्यास करता येईल. विचार करा, ही माणसं आपल्याला लगेच समजणार नाहीत पण जसं हे आपण वाचत राहू, ऐकत राहू आणि याचा अभ्यास करत राहू तसे आपल्याला कळतील. प्रयत्न करा, भरपूर शिका, भरपूर अभ्यास करा. या पुढची योनी जी आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत हिचा अभ्यास केलेला चिंतन करा, मनन करा, बुद्धी साठवून ठेवा आणि इतरांना शक्य असेल तर ज्यांना गरजू असतील त्यांना सांगा. शिक्षण तुमचं जे आहे ते यातूनच होणार आहे. प्रयत्न करा, लाईक करा, शेअर करा, लोकांच्यापर्यंत पोचवा, लोकांना सांगा. तुम्ही शिका. काही शंका आली मला केव्हाही विचारू शकता आणि जास्तीत जास्त शिकण्यासाठी माझा फायदा करून घ्या. माझ्याकडं तुम्हाला हे सांगण्यासाठी जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला सांगत राहीन. त्यामुळं ज्योतिष शिका आणि स्वतःच्या उन्नतीचा विचार करा. मी मनोविकृत होणार नाही याचा विचार करा. माझ्यातला उंदीर असेल तर तो माझ्या उंदराला त्रास देणार नाही इतरांना याचा विचार करा आणि छानपैकी शिक्षण शिकून घ्या. आता आपण या बाबतीत इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ उद्यानंतर पुढच्या ह्याच्यात बघूया.